हॅलो नमस्कार, मी सानिका. तर मी आज इथे बनवत आहे आळूवडी. त्यासाठी लागणारं साहित्य: आळूची पाने, नंतर जिरं, खोबरं, मिरची, लसूण, तीळ, हळद, मीठ आणि बेसनचं पीठ. इथे आळूची पाने मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, पुसून घेतलेले आहेत. त्यानंतर इथे मसाला करताना खोबरं पहिल्यांदा बारीक केलेलं आहे. त्यामध्ये जिरं, लसूण, तीळ आणि चिमूटभर हळद टाकून हे मिश्रण एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे. त्यामध्ये नंतर इथे पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये पीठ आणि हे मसाला मिक्स केलेला आहे. आणि आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्येही थोडासा मसाला असतो, त्यामध्ये पाणी मसाला घ्यायचा आहे. त्यामध्ये थोडंसं नमक टाकलेलं आहे. नंतर इथे आळूचं मिश्रण मस्तपैकी बनवून घेतलं इकडे. नंतर टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवला आणि आळूच्या बॅक साईडला पानावरती हे मिश्रण लावून घेतलेलं आहे. जर आळूवडी घशात दाटत असेल तर पानाच्या पाठीवरती बेलनं फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे आळूवडी घशात दाटणार नाही. तर इकडे मी टोपामध्ये पाणी गरम करून ठेवलं आहे. त्यामध्ये आळूच्या वड्या 10 ते 15 मिनटं वाफवून घेतल्यानंतर गार झाल्यावरती त्या कट करून तळून घेतलेल्या आहेत. त्याचा व्हिडिओ काढायला विसरली, पण आळूवडी खूप छान झालेली. नक्की रेसिपी ट्राय